भरतीच्या ग्राउंडला फक्त 20 दिवस राहिलेत आणि पोरं तरी सुद्धा ह्या चुका करतात. ह्या चुका टाळा. 100 मीटरसाठी 100 मीटरचा स्पीड 20 दिवसामध्ये वाढणार नाहीये, पण तुमचा टायमिंग नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतो. तर तो कसा? तुमचा 100चा स्टार्ट हा परफेक्ट ठेवा. पहिल्या 30 मीटरला कंट्रोल करा, जबरदस्त बॉडी चालली पाहिजे आणि शेवटला फिनिशिंगला बॉडी पुढे झुकवा. उडी मारून जाऊ नका. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वर्ष झालं प्रॅक्टिस करताय. स्टार्ट चुकला किंवा फिनिशिंग चुकली तर तुमचे 0.3 ते 4 सेकंद गेले. 1600 मीटरला रेस जिंकायची नसते, टायमिंग काढायची असते. पहिल्या 400 मीटरला मोकार पडायचं नाही, 800 मीटरला इझी रन करायचं आणि शेवटच्या 400 मीटरला आपल्या बॉडीला पुश करायचं. समजलं का? नाही तर पहिल्या राऊंडला हिरो बनसाल आणि शेवटच्या राऊंडला 0 होऊन जासाल. आणि राहिला गोळा हा ताकदीचा गेम नाहीये, हा टेक्निकचा गेम आहे. गोळा शोल्डरवर धरून आपल्याला हिप रोटेट करायचे, शोल्डर रोटेट करायचे आणि हाईट देऊन. याच्या व्यतिरिक्त वर्षभर तुम्ही तयारी करतायच. टेक्निक महत्वाची गोळा फेकसाठी. आणि तुम्ही जिम मारत असाल तर तुम्ही आताच हेवी जिम मारणं तात्काळ बंद करून टाका. तुम्ही जी जिम करताय ती जरा कमी मारा, हेवी जिम मारू नका. आणि 20 दिवसामध्ये ह्या गोष्टी अजिबात करू नका. एखादा नवीन शूज वापरू नका, एक्स्ट्रा रनिंग करू नका, की कोणत्या पेन किलरवरती भरोसा ठेवून त्याच्यावर डिपेंड राहू नका. आणि नवीन कोणताही एक्स्ट्रा वर्कआउट करू नका, नाहीतर तुमचं नुकसान 100%. जे रेग्युलर रुटीन चालू आहे, जे तुमचे सर घेतात त्याच्यावरती भरोसा ठेवून तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा. अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो फॉलो करा आणि तुमच्या खास मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण की त्याला गरज आहे. 20 दिवस राहिले, 345 दिवस गेले, आता फक्त 20 दिवस. 365 1 वर्ष तयारी करतोय. जय महाराष्ट्र. सेव्ह अँड शेअर. जय महाराष्ट्र.